मित्र, मागच्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्रातल्या एका राजकीय पेचप्रसंगाबद्दल बोललो. त्यात प्रामुख्यानं चर्चा होती ती 16 आमदारांच्या अपात्रतेची आणि त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची. आणि महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असं जे काही प्रोजेक्शन करणं सुरू आहे त्याबद्दलचे. आता आपल्याला काही शक्यतांचा विचार करायचा आहे. सगळ्यात आधी आपण एक सेंटर पॉईंट फिक्स करूयात. विधानसभा निवडणुकांना अजून 1 वर्ष आहे, म्हणजे 12 महिने याच बिंदूला मध्यवर्ती ठेवून आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आपण पाहताय आकार डिजिटल. आपण ढोबळमानाने 12 महिने पकडले, पण त्यातले 3 महिने आचारसंहिता तयारी म्हणजे सरकारी तयारी असते, या सगळ्या बाबींसाठी राखीव ठेवले तर 9 महिने उरले. त्यातला हा सप्टेंबरही संपायला आलाय, म्हणजे आता काही दिवसच उरलेत सप्टेंबर संपायला, म्हणजे निव्वळ 8 महिने शिल्लक आहे. समजा नार्वेकरांनी त्या 16 आमदारांना अपात्र नाहीच केलं तर उभाटा गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार. म्हणजे आपण 15 दिवसांनी सुनावणी अपेक्षित धरूया. पुढच्या 15 दिवसांनी जर असं झालं तर उभाटा गट पुन्हा कोर्टात जाणार. कोर्ट पुन्हा विधानसभा अध्यक्षांना सुधारित निर्देश देणार. या सगळ्या प्रक्रियेत किमान 3 ते 4 महिने जातील. 8 मधले परत 4 गेले, त्यानंतरच्या 4 महिन्यात नार्वेकर पुन्हा टाइमपास करणार नाहीत कशावर, म्हणजे तोवर निवडणुका आल्या. झाला हा 12 महिन्यांचा इशू. दुसऱ्या शक्यतेत समजा नार्वेकरांनी या 16 आमदारांना अपात्र घोषित केलं तर काय होईल. सध्या या सरकारकडे भरभक्कम बहुमत असल्यानं सरकार काय कोसळत नाही. शिंदेसकट 16 आमदार राजीनामा देतील. पण समजा आता मुख्यमंत्री बदलायचाच नाही असं जर महायुतीचं धोरण असेल आणि दिल्लीश्वरांची इच्छा असेल की एकनाथ शिंदेच राहू दे, तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येऊ शकतं. ते पुन्हा शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांना पुढचे 6 महिने कुठून तरी निवडून यायची मुदत मिळेल. तर ही मुदत संपेपर्यंत निवडणुका लागतील, म्हणजे निवडणूक लढवण्याची गरजच पडणार नाही. किंवा हे सगळे अपात्र आमदार तात्काळ निवडणुका लढवून पुन्हा निवडून येतील आणि सरकारमध्ये सामील होतील. हा झाला सरळसोट मार्ग. या सगळ्या शक्यतांवर आपण बोलत असताना 40-50 आमदारांच्या पाठबळावर नेते बनलेल्यांना आपण कन्सिडर करतोय. अगदी अजित पवार असोत की एकनाथ शिंदे. पण 105 आमदारांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसांना मात्र हेतू पुरस्सरपणे डावललं जातंय. का डावललं जातंय हे मी माझ्या मागच्या व्हिडिओतून मांडले. पण जर का अशा आणीबाणीत एकनाथ शिंदे नकोत, अजित पवारही नकोत आणि देवेंद्र फडणवीसही नकोच नको म्हणून आता नितीन गडकरींना पुन्हा राज्यात आणणार अशा चर्चा घडतायत, असं आपण समजून चालूया. त्यासाठी गडकरींचं मोदींशी जमत नाही, ते तिकडे वर सारखे टोमणे मारतात, मग मोदी अस्वस्थ होतात. त्यापेक्षा त्यांना राज्यात मानाच्या पदावर पाठवलेलं बरं म्हणून महाराष्ट्रात पाठवलं जाणार अशा वदंता आहेत. मग आपले मराठी मीडियातले काही लोक तयार धंद्याला. गडकरी यांचं महाराष्ट्रात सगळ्याच पक्षातल्या नेत्यांची कसं शक्य आहे, ते राज ठाकरेंचे मित्र आहेत. पण मनसेचा एकच आमदार आहे आणि मनसेला मित्रपक्ष म्हणून सोबत घेतल्यानं उभाटा सेनेला शह देता येईल हा विचार देखील आता मागे पडलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या गोटात. कारण मनसेनं आता आपला वेगळा विचार मांडायला सुरुवात केली आहे, मांडलेला देखील आहे. अगदी त्या मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरून ते वेगळेच लढणार आहे हे निश्चित आहे. आता त्यामागे भाजपाचाच काही डाव असेल त्यांना वेगळं लढवण्याचा, ही शंका देखील नाकारता येत नाही. गडकरी आणि शरद पवारांचेही संबंध चांगले आहेत, पण पवारांचा सगळा पक्ष तर सध्या भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे पुतण्यासकट. मग काय फायदा. गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चांगलं रिलेशनशिप आहे. त्यांनी कधीच एकमेकांवर पातळी सोडून किंवा कसलीच जुजवी टीका केलेलीच नाही. मग उभाटा आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती होणार का. जर झाली तर मग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय. गडकरींना महाराष्ट्रात आणण्यामागे नेमकं काय अपेक्षित असणार आहे या लोकांना. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचंच आहे तर मग लढायचं कोणाशी, एकट्या काँग्रेसशी. तर गडकरींचे काँग्रेसवाल्यांशीही चांगलेच संबंध आहेत. ते तरी कुठे त्यांना शत्रू मानतात काँग्रेसवाले. उलट गडकरी जी विधानं करतात केंद्रात, ज्यातली काही मोदी विरोधाचा सूर असलेली वाटतात, त्या विधानांवरच हे काँग्रेसी आपल्या सोशल मीडियाची पानं भरतात, त्यांचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करतात. त्यामुळे काँग्रेसलाही गडकरी जवळचेच की. मग गडकरी लढणार कोणाबरोबर की महाराष्ट्रातही नागालँडसारखं सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा विचार आहे. नितीन गडकरी हे कार्यक्षम मुख्यमंत्री असतील यात वाद नाही, पण त्यांच्या प्रकृतीबद्दलही चिंता आहेत. मी त्यावर सविस्तर बोलणार नाही. मग दिल्लीतून CM पाठवला जाणार असेल तर तो एक मराठा का नसावा असाही सूर लावला जाऊ शकतो.
मग विनोद तावडे यांचं नाव पुढे येऊ शकतं, नारायण राणेंचं नाव पुढे येऊ शकतं. तर राणेसाहेबही अलीकडे थकल्यासारखे वाटतात. मग उरलं कोण? तर विनोद तावडे. फिरून फिरून पुन्हा हा मुद्दा समोर येतो की जर भाजपाला महाराष्ट्रासाठी दिल्लीतून सीएम पाठवावा लागणार असेल तर त्यांना राज्यातले सक्षम पर्याय का नकोसे झाले. उलट असंही बोलता येईल की ज्या एकनाथ शिंदेंना अभूतपूर्व असं बंड करायला लावून बाळासाहेबांची शिवसेना फोडली, त्या एकनाथ शिंदेंनी स्वतःला सिद्ध केल्यानंतरही त्यांना बाजूला केलं जाणार असेल तर भाजपावर यापुढे कुठलाच मित्रपक्ष विश्वास ठेवणार नाही. ही भाजपासाठी रिस्क आहे, आपल्या स्वच्छ चेहऱ्यावर चिखल उडवून घेण्याची रिस्क. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नावाचा तरुण नेता जो 2012 पासून महाराष्ट्रात भाजपाची एक हाती सत्ता यावी यासाठी झटतोय, त्याचे प्रयत्न, अगदी शिवसेना फोडण्यातला त्यांचा सहभाग, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न, पक्षाला सक्षम करण्यासाठी काही चांगल्या स्वयंभू नेत्यांना भाजपात आणून आपल्या टीममध्ये सोबत ठेवणं. मी प्रसाद लाड, प्रवीण दरेकर अशा धनदांडग्या नेत्यांबद्दल बोलतो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ही मंडळी पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेत मोठी मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशी माणसं पक्षात असणं केव्हाही फायद्याचं असतं. फडणवीसांनी नितेश राणेंसारख्या फायर ब्रँड आमदाराला आपल्यासोबत घेत, त्याला ताकद देत भाजपला शिवसेना स्टाईलने आक्रमक बनवण्याचा प्रयत्न चालवला, हे सुद्धा आपण बघतोय. पण हा अचाट कामगिरी करणारा महाराष्ट्र भाजपाचा बॅकबोन आता पक्षाला नकोसा झालाय का, असा प्रश्न या सगळ्या परिस्थितीकडे पाहता मला पडू लागले. गडकरींना प्रोजेक्ट करणाऱ्या मीडियाला गडकरींचे प्लस पॉईंट दिसत आहेत, पण त्यांचे मायनस पॉईंट मात्र दाखवता आलेले नाही. प्लस पॉईंट खरं तर बेरजेचं राजकारण एवढंच असेल तर ते महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये करता येण्यासारखं नाही. या निवडणुका महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षातल्या सुमार कारभाराविरुद्ध युतीच्या 2 वर्षातल्या भरीव कामगिरीचा लेखाजोखा मांडून धडाकेबाज एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मागे ठामपणे जे उभे आहेत मुत्सद्दी फडणवीस, या जोडगोळीलाच जनता पसंती देईल असा ठाम विश्वास असताना फडणवीसांना बदनाम करण्यासाठी मराठा आंदोलन उभं केलं गेलं. त्यातही एकनाथ शिंदेंनी बाजी मारली बघा. परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटत असताना त्यांनी मराठा समाजाची मनधरणी करून त्या जरांगे पाटलांना समजावून हे आंदोलन मिटवलं. हे शिंदेंचं कर्तृत्व नाही का? जर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आपापली कामं चोख बजावत असतील तर मग केंद्रातून नवा मुख्यमंत्री आयात केला जाईल या वावड्या काही सोशल मीडियावर का पसरवत आहेत? आणि जर ते पसरवत असतील तर त्यांना गडकरींच्या प्रोजेक्शनचं काम मिळालंय की काय अशी शंका येणार असते. ज्या पद्धतीनं काँग्रेस धार्जिना मीडिया येणाऱ्या निवडणुका या भाजपाला जड जाणार असा माहोल तयार करत, तर त्या संभ्रमित वातावरणाला छेदण्याचं काम भाजपा पक्षश्रेष्ठींनी करायला हवं. तेच जर असले उटपटांग निर्णय घेत सुटले तर 2024चा पेपर खरंच भाजपाला कठीण जाईल असं वाटतंय मला. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीचा एकंदर अभ्यास करता मला तरी असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.